नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. माझं नाव गौरव आहे. मी आता 30 वर्षांचा तरुण, दिसायला देखणा तरुण, गावाकडचा राहणारा. त्यामुळे नियमितपणे व्यायाम आणि वेळेवर जेवण ह्याच्यामुळे माझं शरीर अगदी धनदाकड दिप्पट, चांगल्या चांगल्या पैलवानांना लाजवेल अशीच माझी शरीररचना होती. पण एवढं शिक्षण झालं नव्हतं. आईवडील वारल्यामुळे मी मावशीच्या इथे राहायला होतो. कळतं झाल्यावर माझ्या वडिलांनी मला मावशीच्या इथे ठेवलं होतं. मात्र वडील पण काही दिवसानंतर वारले. मग मी मावशीच्या इथेच लहानाचा मोठा झालो. लग्नाचं वय झालं, पण न राहण्याची सोय, न कामधंदा. त्याच्यामुळे मुलगी देत नव्हती. पण एक दिवशी असंच मला शहरामध्ये नोकरीसाठी नेलं. एका साहेबांच्या घरी घरगडी, सालगडी म्हणून कामाला होतो. पण ज्या ठिकाणी मी कामाला लागलो ते साहेब जास्त करून परगावी असायचे. पण त्यांची बायको वागायला चांगली नव्हती. म्हणजे माझी मालकीण वेगळंच वागायची, पण ती सतत मला इशारे करायची. पण एक दिवशी मालक परगावी गेले होते. 2-3 दिवस येणार नव्हते. मी एकटा रूमवर असताना मालकीण बाथरूममध्ये पडल्याचं नाटक केलं. नंतर मला म्हणाली की तेल घेऊन ये आणि माझी थोडीशी कंबर मालिश कर. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मालकिनीने आदेश दिला होता, मात्र मला तो पाळावाच लागणार होता. नाहीतर माझं काम जाऊ शकलं असतं. ज्यावेळेस मी त्यांच्या रूममध्ये गेलो, त्यांना काय झालं आणि नंतर त्यांनी माझ्याकडून काय करून घेतलं, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी, जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी दिसायला देखणा तर होतोच, पण माझी एक गोष्ट होती. पहिल्यापासून आई वडील नसल्यामुळे मी अनाथ म्हणून वाढलो होतो. शिक्षणाचा एवढा पत्त्याच नव्हता. अगदी लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं. खूपच साधा भोळा. मात्र बाहेरच्या जगाचा एवढा काही मला अंदाज नव्हता आणि अनुभव पण नव्हता. मिळेल ते घ्यायचं आणि तिथेच राहायचं. माझे वडील असताना मी मावशीकडे आलो होतो. मावशी माझी एकुलती एक. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेजण शिक्षणासाठी बाहेर असतात. मावशीला शेती वगैरे आहे, त्यामुळे मी त्यांच्या शेतामध्ये काम करायचो. हळूहळू असंच मी लहानाचं मोठं झालो. नियमितपणे गावाकडं असल्यावर सगळं कष्टाची कामं मजुरी करून माझी अगदी शरीर दणदाकड खूप निबर झालं होतं. शेतातले हात करून माझे हात अगदी राखड झाले होते. सगळं आणि मिळेल ते काम करायचो. दिवसभर उन्हात जरी होतो तरी मी अगदी लाल भडक, कारण की रंग गोरा पान होता. पण एक दिवशी असंच माझी आणि माझ्या मावशीची भांडण झाली. मावशी म्हटली, नुसता घरी बसून असतो, सगळं काम करून पण मला काहीच मिळत नव्हतं. त्याच्यात मी अगदी आता मोठा झालो होतो. गावामध्ये गेलो आणि कोणाला काही म्हटलं की घरी भांडण यायची. गावातल्या बाया पण माझ्या खूपच आशेवर होत्या आणि मी त्यांना भेटायला रोज गावाबाहेरच्या माळ्यामध्ये जात असायचो. हे माझ्या काकांना आणि मावशीला माहीत झालं. त्यांना माझी खूप काळजी लागली होती. त्यावेळेस ते मला म्हटले की नाही, आता तू इथे राहायचं नाही. मी म्हटलं कुठे जाऊ? त्यावेळेस ते म्हटले कुठं पण जा, पण इथे राहू नको, सगळे आमची इज्जत जाते. मग असंच माझ्या मित्राने गावातल्या एक मला काम बघितलं. शहरामध्ये होतं. मालक वकील होते आणि मालकीण तशी घरीच असायची. घरकाम करायला त्यांना एक घरगडी पाहिजे होता, म्हणजे सालगडी. ते मला पैसे पण उचलून देत होते. त्यांचं थोडंसं शेती होतं आणि घरी पाहायला कोणी नव्हतं. त्यामुळे त्यांच्या घरी मला काम करण्याची संधी मिळाली. मला पण काम शेवटी पाहिजेच होतं आणि गावातून बाहेर जायचं होतं. गावात कोणाला तोंड दाखवायला जागा राहिली नव्हती, म्हणून मग मी तिकडे जाण्याचं ठरवलं. मित्राने सांगितल्याप्रमाणे मी त्या साहेबांचा नंबर घेतला आणि गेलो. त्यांचा खूप मोठा बंगला होता. बंगल्याच्या आच बाजूला शेतीवाडी सगळं होतं. घरी काहीसुद्धा कमी नव्हती. मी त्यांच्या घरात बसलो होतो. अचानक कोणीतरी आल्याचं मला जाणवलं. त्यावेळेस मी पाहिलं की समोरच्या रूममधून साधारणतः अगदीच तरुण आणि दिसायला खूपच मादक असलेली एक बाई येऊन माझ्यासमोर बसली. तुझं नाव काय, असं तिने मला विचारलं. आवाज तर खूपच गोड होता. मी खाली मान घालूनच माझं नाव सांगितलं.
बरं सगळं काम करणार का? मी म्हटलं हो, राहण्याची आणि जेवणाची सगळी सोय होईल तुझी इथे. इथंच राहा वाटलंच तर, आमच्या रूम आहेत, असं ती मला म्हणाली. आणि मी तिच्याकडे हळूच लाजऱ्या नजरेतून पाहिलं आणि ती खूपच सुंदर होती, पण ती मलाच निहाळत होती. तोपर्यंत मालक आले. मालक आल्यानंतर मालकीण उठून लगेच रूममध्ये गेल्या आणि त्यांनी मला सांगितलं की व्यवस्थित काम करायचं, तुझा पगार वेळेवर देण्यात येईल. मी म्हटलं हो. मग काय, मालक दिवसभर कामात असायचे. ते नेहमी वकील असल्यामुळे बाहेरचं त्यांचं येणं जाणं होतं, पण मालकीण अगदीच नेहमीच मोबाईलमध्ये व्यस्त असायची. आणि कधीकधी घरी कोणी नसलं की मालकीण त्यांच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जायच्या किंवा घरी कोणी यायचं. दिवसभर त्यांच्या रूममध्ये अगदी बोललेला आणि वेगळाच आवाज यायचा. मी लक्ष देत नसायचो. माझं ठरलेलं दुपारचं जे काम आहे ते सगळं करायचं. तसं जेवण वगैरे वेळेवर मिळत होतं, मात्र करमणूक काहीसुद्धा नव्हती. मी गावापासून इकडे आलो होतो, मात्र इथे शहरात पण असून कोणी माझे मित्र नव्हते. दिवसभर मी कामात असायचो आणि संध्याकाळी कंटाळून झोपी जायचो. पण एक दिवशी झालं असं, मालकाचे आणि मालकिणीचे खूपच कडाक्याचे आणि खूपच भांडण झालं होतं. मालकाने त्यांच्यावर हात पण उचलला असेल असं मला वाटलं, कारण की त्या खूप रडत होत्या त्यांच्या रूममध्ये. मी लक्ष दिलं नाही, मात्र मला असं जाणवलं. नंतर मी बाहेरच थांबलो होतो. त्यावेळेस मालक म्हटले मी 2-4 दिवसासाठी बाहेर जाणार आहे, मात्र माझ्या कानावर काही यायला नको. त्यावेळेस मालक निघून गेले. मालकीण एकट्या रूममध्ये होत्या. हे पाहून हळूच मी म्हटलं की मालकीण काय झालं? त्या म्हटल्या काही नाही रे, ये ना, तू काय ऐकलं का? मी म्हटलं नाही. त्यावेळेस त्या मला म्हटल्या अरे तुला काय सांगू, मालक मला जरासुद्धा वेळ देत नाही आणि मी जरा काही माझ्या मनासारखं वागलं की नेहमी मला वाईट साईड बोलतात आणि आज तर त्यांनी चक्क बाई गं हात पण उचलला. मी पण बाई आहे, माझं पण मन आहे. मला पण वाटतं की माझ्या नवऱ्याने मला भरपूर प्रेम करावं आणि खूप सुख द्यावं, मात्र त्यांना कामातून वेळ नसतो आणि वेळ जरी मिळाला तरी त्यांचं मन नाही माझ्यामध्ये आता. मी म्हटलं की होय, मला या गोष्टीचं काहीच समजत नव्हतं, पण त्या काही म्हणत होत्या त्याच्यापैकी बऱ्यापैकी मी अगदी समजून घेत होतो. मी लक्ष दिलं नाही. त्यावेळेस बोलता बोलता त्या मला म्हणाल्या मी इतकी सुंदर आहे, तू जर माझा नवरा असतास तर काय केलं असतं? हे ऐकून मी स्तब्ध झालो. पुढे काय बोलू ते समजत नव्हतं, मात्र त्यांच्या मनातल्या भावना स्पष्ट त्यांच्या ओठावर आल्या होत्या. मी म्हटलं काय केलं असतं म्हणजे? खूप प्रेम केलं असतं तिच्यावर. त्यावेळेस त्या मला म्हटल्या बघ ना, तुला असं वाटतं रे, पण ह्यांना पैसा भरपूर आहे पण सुख नाही या घरामध्ये. मी म्हटलं की जाऊ द्या, नका लक्ष देऊ. त्यावेळेस त्या म्हटल्या की हो. मी तिथून रूममधून बाहेर येऊ लागलो त्यावेळेस त्यांनी मला थांबवून घेतलं आणि म्हटल्या की ऐक ना गौरव. मी म्हटलं हां, तुला मी कशी वाटते रे, असं म्हणत त्या माझ्या जवळ आल्या. मी म्हटलं म्हणजे चांगले आहात ना तुम्ही? त्यावेळेस त्या मला म्हटल्या खरं सांग, मी आवडते का तुला? हे ऐकताच मी आश्चर्यचकित झालो. आता हो की नाही सांगायचं हा खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होता. मी म्हटलं की तसं काय नाही मी तुम्हाला पाहत. त्यावेळेस त्या मला म्हटल्या अरे बोल ना, तुला मी आवडते का? त्यावेळेस मग नकळत मी खाली मान घातली. त्या म्हटल्या आवडत असले तर सांग, मी लगेच तयार आहे. त्यांनी मला जवळ घेतलं आणि घट्ट मिठी धरलं. मी म्हटलं हे काय करताय मालकीन, सोडा, मला नाही असलं काय आवडत, कारण की मी इथे कामाला आलो आहे, असल्या गोष्टी करायला नाही. त्यामुळे मी त्यांचा हात झटकला आणि मी बाहेर आलो. मला खूपच भीती वाटली, का माहीत असं का झालं. पण अचानक कोणी पाहिलं आणि मालक अजून गेलेच नव्हते. अचानक ते आले आणि वेगळंच काही दिसलं. मला इथून चांगलंच गायब करतील, कारण की हे लोक खूपच मोठी आणि श्रीमंत होती. पैसे तर भरपूर होते, पण माझ्यासारख्या गरीब व्यक्तीला हे करणं चुकीचं होतं. त्यामुळे मी त्यांना काहीच बोललो नाही आणि रूमच्या बाहेर आलो. मात्र त्या संध्याकाळी पण मी जेवणाला त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या म्हणत होत्या सांगणारे आज तर कोणीच नाही आणि 2-3 दिवस मी रिकामीच आहे, माझी इच्छा कर ना पूर्ण. मी म्हटलं की नाही, तुम्ही मला चुकीचं समजताय, मी काय तसला तरुण नाही. सुरुवातीला मला वाटलं की काहीतरी वेगळंच होणार आहे, मात्र मी टाळाटाळ करायचो. मी ज्या
ठिकाणी वाढलो होतो तिथे असलं काही शिकवलं नव्हतं. पण ह्या गोष्टी केल्यानंतर मला मात्र खूपच नुकसान सोसावं लागेल. त्यावेळेस त्यांनी मला विनंती केली आणि म्हटल्या की बघ, विचार कर, तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर त्याने भरपूर आनंद घेतला असता. मी काहीच बोललो नाही. संध्याकाळी झोपलो होतो, पण अचानक कसला तरी त्यांच्या रूममध्ये आवाज आला. मी म्हटलं काय झालं हे पाहण्यासाठी मी रूममध्ये गेलो, तर त्या बाथरूममध्ये अगदी पडल्या होत्या. मी म्हटलं काय झालं हो? त्यावेळेस त्या म्हटल्या अरे पाय घसरला आणि मी पडले. मला उठतासुद्धा की नाही, धर ना मला उचलण्याचा प्रयत्न कर. मग काय कसं तरी मी उठून त्यांना बेडवरती नेलं आणि म्हटल्या की बाई गं, मला आता उठतासुद्धा की नाही. मी म्हटलं मालकाला फोन करू का? कुठे आहे तुमचा मोबाईल? त्यावेळेस त्यांनी माझ्या हातातून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि म्हटल्या की नको, त्यांना नको सांगायला, खूपच काळजी करतील ते. ते कामात असतील आणि 2-3 दिवस त्यांना काही कळायला नको. नाहीतर माझं काळजीपोटी ते काम सोडून इथे येतील. मी म्हटलं बरं. त्यावेळेस त्या म्हटल्या की काय करू तेच मला समजे नाही. बरं असं कर, तुला थोडीशी मालिश करता येईल का? मी म्हटलं की हो. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की असं कर, जा एक तेलाची बॉटल आणि मलम घेऊन ये, कारण की आता मालिश केल्याशिवाय मला काही फरक पडणार नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी मलम घेऊन आलो. त्या म्हटल्या की खरं जरा थोडासा तुझा हातभार लाव आणि मला शांत कर. त्यावेळेस मग काय त्या तिथे होत्या. मी हळूच माझ्या हातात निबर होते आणि त्याच्यामध्ये मलम घेऊन त्यांना हाताचा उभारा देऊन माझी कमाल दाखवू लागलो. त्यांनी डोळे बंद केले आणि हळूहळू म्हणू लागल्या की खरंच रे, तुझ्या हातात नुसती एक जादू असल्यासारखंच आहे. क्षणात माझं अगदी दुखणं असं राहू लागलं आहे. खरंच खूपच भारी. हळूहळू मी पाहू लागलो होतो. त्या काही वेगळ्याच रंगामध्ये येऊ लागल्या होत्या. त्यांच्या मनातल्या भावना अगदी त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागल्या होत्या. त्या मला म्हटल्या की खरंच तुझा हात एवढा चांगला आहे तर बाकीच्या गोष्टी कसल्या असतील? मी म्हटलं म्हणजे? त्यावेळेस त्या म्हटल्या काही नाही, तुला नाही समजणार. मला मात्र आता समजलं होतं की त्यांना काही म्हणायचं आहे. त्यांची सुंदरता त्या दाखवण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र मी स्वतःला किती जरी सावरलं तरी आता मात्र त्यांच्यापुढे अगदीच मी वेडापिसा झालो होतो. त्यांचं सौंदर्य पाहून माझं मन घायाळ झालं होतं. आता मला समजलं की काय होणार आहे ते. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की आता नाही, माघारी घेऊ नको आणि मला सुख दे, कारण की मी खूप दिवसांची भुकेजलेली आहे. आता त्यांनी असं म्हटल्यावर मी थोडीच थांबणार होतो. स्वतःहून त्यांनी मला हाक करण्याची संधी दिली होती. मग काय तिथेच मग मी चालू झालो. जवळ घेतलं आणि ओठांवर ओठ टेकले आणि वेड्यासारखं सुख देऊ लागलो. त्या पण खूपच आनंदी होऊ लागल्या आणि खूपच वेड्यासारखं तुम्हाला सुख देतोस रे, खरंच असंच मला प्रेम करत राहा आणि थांबूच नको असं म्हणू लागल्या. त्या म्हटल्या की मला माहीत होतं तुझ्यामध्ये काहीतरी वेगळेपणा नक्कीच आहे, त्यामुळे तू मला एवढं सुख देतोय. त्या दिवशी रात्रभर मालकिनीने सुरुवातीला तर घसरून पडण्याचं नाटक केलं, नंतर रात्रभर माझ्याकडून त्यांचं मन शांत करून घेतलं. 2-3 दिवस घरी कोणीच नव्हते. त्यावेळेस मी त्यांचाच अगदी सेवक झालो होतो. नोकराप्रमाणे नाही तर स्वतःच्या नवऱ्याप्रमाणे त्यांनी माझ्याकडून सुख घेतलं. त्या म्हटल्या की खरंच एवढ्या दिवस माझी कोणी इच्छा पूर्ण केली नाही, मात्र खरंच तुला कामाला ठेवण्याचा फायदा झाला. तुझ्याकडून भरपूर आनंद मला मिळाला आहे. आता जसा वेळ भेटेल तेव्हा आम्ही तुझ्याकडून सुख घेणार आहे. मी म्हटलं हो. आता माझी रोजची सोय झाली, ते म्हणजे माझी मालकीण आणि मी. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.